भोंदूबाबा जो नाशिक पोलिसांच्या अटकेत आहे, या संदर्भात RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांनी एक ट्विट केलेला आहे। आपल्यासोबत विजय कुंभार सर आहेत। सर, एक्सवरती एक ट्विट केलेलं आहे, कशा संदर्भात आहे आणि तुम्ही काय मागणी कराल? हे ट्विट आहे, हा जो भोंदूबाबा आहे अशोक खरात, ज्याला आता पकडण्यात आलेला आहे, ज्याच्यावर गेले काही दिवस सगळे महाराष्ट्रभर भारतभर चर्चा आहे, ज्याने गरीब आणि ज्या गरजू महिला आहेत त्यांना फसवलं, त्यांचे अश्लील व्हिडिओ काढले। विशेष म्हणजे हे अश्लील कृत्य करताना त्यांनी ते रेकॉर्ड केले, याचाच अर्थ तो त्यामार्फत महिलांना ब्लॅकमेल करत असावा। याच्यामध्ये मुद्दा आहे की राज्य महिला या आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्या त्याची पाद्यपूजा वगैरे त्या बाबाची करताना दिसतात। महिला आयोगाकडे लोक विश्वासाने बघतात की महिलांवर काहीही अन्याय अत्याचार झाला तर त्याच्यावर पूर्णपणे चौकशी करणं, सखोल चौकशी करणं हे महिला आयोगाचं काम असतं। परंतु तसं न करता महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी त्या उलट ज्यांनी हे तक्रारी केल्या, ज्यांनी या बातम्या छापल्या, त्यांनाच धमकावण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर पोलीस केस करण्याचा प्रयत्न केला आणि तशी पोलीस केस झालीसुद्धा। हे सगळं भयानक आहे। याशिवाय या बाबाचा जी संस्था आहे त्याला मोठ्या प्रमाणावर पाणी पुरवठा मंजूर झालेला आहे। आता तो कशासाठी केला, कुणी केला, हे मंत्रालयातून झालेलं आहे। मंत्रालयाच्या उपसमितीने केले असं त्या पत्रात लिहिलं आहे। म्हणजे या बाबाची पोहोच मंत्रालयापर्यंत राज्याच्या आणि केंद्राच्या आहे। याशिवाय आता अशा बातम्या येतात की त्या बाबाकडे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही राबता होता, ते अधिकारी बदलीसाठी त्याच्याकडे यायचे। म्हणजे हे प्रकरण एवढं सिरियस आहे की हा बाबा जवळपास राजकारणातला किंवा मंत्रालयातल्या प्रशासनातला एक हुकमी एक्का होता, ज्याच्याकडे लोक काही कामासाठी जात होते, मग पैसे घेऊन जात असेल किंवा आणखी काहीतरी करत असतील। परंतु या सगळ्याकडे आता मुख्यमंत्र्यांनी फार बारकाईने लक्ष ठेवणं गरजेचं आहे। याच्यामध्ये आमदार, खासदार, मंत्री, राजकीय नेते, सेलिब्रिटीचा पण फोटो आहे त्याच्यात एक, अशा सगळ्यांचे फोटो येत आहेत। याचा अर्थ तो या सगळ्यांचा वापर आपली कामं करून घेण्यासाठी करत असावा। परंतु हे सगळं असताना या बाबाला पाठीशी कोण घालते? सगळेच राजकारणी, सगळेच पाठीशी घालत आहेत ना। अधिकारी आहेत, राजकारणी आहेत, मंत्री आहेत, आमदार, खासदार आहेत, ते सगळेच पाठीशी घालत होते। अटकेची कारवाई कशासाठी? मग ही अटकेची कारवाई आता ज्यांच्यापर्यंत तो आत्तापर्यंत पोहोचू शकला नाही आणि जी तक्रार झाली ती तक्रारसुद्धा जवळपास मॅनेज झाली होती, अशीच परिस्थिती आहे। परंतु नंतर ते वरिष्ठ, मला वाटतं मुख्यमंत्र्यापर्यंत गेलं आणि ही सूत्र फिरायला लागली आणि मग तो FIR झालेला आहे आणि आता कारवाई सुरू आहे। परंतु जे पोलीस आरोपीच्या शोधासाठी त्या बाबाकडे जायचे, त्याच बाबाला आज पोलिसांनी अटक केली। ते पोलिसांनाही करावं लागतं, कारण मग हे खरं तर ज्या बातम्या येत आहेत की ते पोलीस अधिकारी आरोपीचा शोध घेण्यासाठी किंवा त्याची माहिती घेण्यासाठी या बाबाकडे जात असतात, म्हणजे ज्योतिषाच्या साहाय्याने। हे खरं तर पोलीस यंत्रणेला काळीमा फासणारं कृत्य आहे। पोलिसांनी आपलं कौशल्य, आपली बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान हे वापरून आरोपींना शोधलं पाहिजे। अशा प्रकारे ज्योतिषाचा किंवा असा काळ्या जादूचा वापर करून शोध घेण्याचा प्रयत्न करणं हे जे पोलीस त्यांच्याकडे जात असतील त्यांच्या दृष्टीने ते अत्यंत नामुष्की आहे। त्यामुळेच आता या तपासावर मुख्यमंत्र्यांनी SIT स्थापन केलेली आहे, परंतु याच तपासावर फार बारकाईने लक्ष ठेवावं लागणार आहे। कारण कधी कोण ह्या बाबाच्या कचाट्यात सापडला असेल आणि तो जर इथे तपासात किंवा अन्य काही मार्गाने आला याच्यामध्ये, तर तपासावर परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ती काळजी आता मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे। परंतु महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर यांचा बाबांची पाठराखण करताना दिसत आहेत का? आणि त्यांच्या अध्यक्षांच्या पदाविषयी तुम्ही काय सांगाल? त्या 100% पाठराखण करताना दिसत नाही, तर एका व्हिडिओमध्ये त्यांना गुरुमाऊली, माझ्या संपूर्ण आयुष्य तुमच्यामुळे उभं आहे असं म्हणत आहेत। त्याचे पाय पुसतानाचे व्हिडिओ आहेत आणि असे व्हिडिओ, असे फोटो समाजामध्ये जाणं म्हणजे महिलांना त्या माणसाबद्दल आता आयोगाच्या अध्यक्षात जात आहेत म्हणल्यावर बाकीच्या महिला जाणारच। तर अशा पदावरच्या लोकांनी असले उद्योग करू नयेत, कुणाचं असं प्रमोशन करू नये। परंतु ते रुपाली चाकणकर यांनी केलं आहे। वर्षापूर्वी आलेल्या कंप्लेंटचं जर त्यांनी त्याच वेळेला व्यवस्थित दखल घेतली असती, त्यांनी चौकशी केली असती, त्या म्हणतात माहिती नव्हतं तर कंप्लेंट आल्यानंतर माहिती करून घेणं त्यांचं काम होतं। आणि वर्षापूर्वी जर हे केलं असतं तर कदाचित आणखी महिला या बाबाच्या कचाट्यात येण्यापासून वाचल्या असत्या। मुख्यमंत्र्यांकडे काय तुमची मागणी असेल? माझी मागणी आहे की मुख्यमंत्र्यांनी तातडीने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना ताबडतोब पदावरून हटवलं पाहिजे।
कारण असे प्रकार चालू असताना त्यांचं नाव येत असताना त्यांनी त्या पदावर राहणं हा त्या पदाचाही अपमान आहे आणि ज्या महिला विश्वासानं त्या बघतायत त्यांचाही तो विश्वासघात आहे. त्याच्यामुळं खरं तर रुपाली चाकणकरांनीच ताबडतोब राजीनामा द्यायला पाहिजे होता, परंतु त्या काही पदावरून हटतील असं अजून तरी दिसत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अक्षरशः त्यांनी हटवावं म्हणण्यापेक्षा. नाशिक पोलिसांच्या ताब्यात अटकेत हा भोंदूबाबा आहे, परंतु या भोंदूबाबाची जी पाठराखण आहे ती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या करत आहेत. त्यामुळं त्यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी अशी जी मागणी आहे ती RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलेली आहे. कृष्णा पांचाळ, LS मराठी, पिंपरी चिंचवड.